नमस्कार. महान कार्य न्यूज नेटवर्कमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. कोल्हापूर जिल्हा परिषद आणि शिरोळ पंचायत समितीची सध्या पंचवार्षिक निवडणुकीसाठीचं मतदान हे 7 तारखेला होतं आहे. या निवडणुकीसाठी शिरोळ तालुक्यामध्ये 7 जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत, तर 14 पंचायत समिती मतदारसंघ आहेत. या पंचायत समितीच्या राजकारणाची जी चाहूल आहे ही गेल्या 20-25 वर्षापासून जो रत्नाप्पा कुंभारांचा प्रभाव होता, तो प्रभाव हळूहळू थोडासा इतर नेत्यांच्याकडे तो डायव्हर्ट झाला आणि ह्या निवडणुकीमध्ये एक प्रकारचं रंगत सध्या राजकीय नेते मंडळींच्यामध्ये आली. यामध्ये प्रामुख्यानं शिरोळ पंचायत समितीमध्ये आपण बघितलं तर महाविकास आघाडी म्हणून दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव दादा पाटील आणि स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी यांची महाविकास आघाडी आहे. त्याचप्रमाणे राजश्री शाहू विकास आघाडी ह्या आघाडीमार्फत विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि जिल्ह्याचे आपले खासदार मतदारसंघातील धैर्यशील माने यांच्या नेतृत्वाखाली ही आघाडी राजश्री शाहू विकास आघाडी त्यांचे उमेदवार लढत देतात. त्याचप्रमाणे तिसरी आघाडी म्हणून ऐनवेळी भाजपा आणि शिवसेना शिंदे गटांचं न जमल्यामुळं भारतीय जनता पक्षाची तिसरी आघाडी या ठिकाणी लढत देते. अशीच एक तालुक्यातली लक्षवेधी लढत म्हणून आपण दंतवाड पंचायत समिती मतदारसंघातली लढत आपण म्हणू शकतो. या मतदारसंघामध्ये तिरंगी लढत आहे आणि त्या तिरंगी लढतीतले एक लक्षवेधी उमेदवार म्हणून आपण टाकळीवाडीचे माजी उपसरपंच बाबासाहेब वनकोरे हे राजश्री शाहू विकास आघाडीमार्फत उमेदवार आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करूया की ह्या निवडणुकीमध्ये त्यांचा राजकीय प्रवास कसा आहे, त्यांची निवडणुकीची रणनीती कशी आहे, त्यांच्या विकासाच्या संकल्पना कशा आहेत आणि त्यांचा प्रवास जो प्रचाराचा प्रवास कसा आहे. बाबासाहेब वनकोरे साहेब, तुमचं या ठिकाणी महान कार्य न्यूज नेटवर्कमध्ये मी पहिल्यांदा स्वागत करतो. थँक्यू सर, धन्यवाद. तुमची उमेदवारी दत्तवाड पंचायत समितीमध्ये साधारणपणानं कुठली गावं येतात आणि तुमचा जो राजश्री शाहू विकास आघाडीचं तुमचं उमेदवारी आहे त्याच्यामध्ये कुणाकुणाचं नेतृत्व, कुणाकुणाचं पाठबळ तुम्हाला मिळतंय? साहेब, या ठिकाणी शिरोळ तालुका पंचायत समितीमध्ये दत्तवाड गणामधून मी निवडणूक राजश्री शाहू आघाडीच्या नेतृत्वाखाली लढवतो. ही राजश्री शाहू आघाडी जी आहे ती महायुती पुरस्कृत असून याचं नेतृत्व खासदार धैर्यशील माने साहेब आणि आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब करतायत. या अंतर्गत 3 गावं येत असून दत्तवाड हे सगळ्यात मोठं गाव आहे, त्याचंच नाव गणाला असून दत्तवाड, घोसरवाड आणि टाकळीवाडी अशी 3 गावं आहेत आणि मी टाकळीवाडीचा आहे. त्याचबरोबर मला गेल्या 15 वर्षाचा राजकीय अनुभव असल्यामुळं, मी या गावचा उपसरपंच आणि सरपंच म्हणून काम केलं असल्यामुळं माझं काम बघून नेत्याने माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला मी एक समर्पक असं काम करत आहे आणि मला उमेदवारी मिळाल्यानंतर मी माझं काम चालू केलेलं आहे. तुम्ही विशेषतः टाकळीवाडी, दत्तवाड आणि घोसरवाड ह्या 3 गावांच्या मध्ये तुमचा मतदारसंघ आहे. प्रत्येक गावाची तुमची बांधणी कशी आहे, 1-2 मिनिटांमध्ये तुम्ही सांगा. सर्वसाधारणपणे विचार करायला गेलं तर मी गेली 15-20 वर्ष राजकीय कारकीर्द मी माझी करतोय. नेत्यांचा संपर्क ज्या पद्धतीने ठेवलेला आहे त्याच पद्धतीने जनतेशी देखील माझा संपर्क आहे आणि खासदार आणि आमदारांच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे मी काम करत या भागात आलेलो आहे. 2020-21 पासूनच मी जिल्हा परिषदेची तयारी करत होतो. नेत्यांना भेटणं, खालच्या सर्व कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवून राहणं, त्यांच्या स्थानिक अडचणी ज्या आहेत त्या अडचणी समजून घेऊन त्यातून मार्ग काढून देणं, विकासाच्या ज्या संकल्पना त्यांच्या असतील त्यामध्ये खासदार आणि आमदारांचा निधी कसा लावता येईल त्यासाठी विशेष प्रयत्न करणं. जास्तीत जास्त करून खासदारांचा निधी मी या ठिकाणी माझ्या पूर्ण जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये दत्तवाडच्या देण्याचा प्रयत्न केला. जिथं जिथं शक्य आहे तिथं खासदार आणि आमदारांचे ज्या ठिकाणी इन्व्हॉल्वमेंट गरजेची होती त्या ठिकाणी त्यांची इन्व्हॉल्वमेंट करून तिथले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यातूनच एक कामाचा माणूस म्हणून अशी प्रतिमा तयार झाली. आणि प्रशासनाचा अभ्यास असल्यामुळं, प्रशासनाशी संबंध चांगले असल्यामुळं आणि नेत्यांशी देखील संपर्क चांगला असल्यामुळं स्थानिकच्या कार्यकर्त्यांनी मला एक चांगल्या पद्धतीचा कार्यकर्ता समजून मला मदत केली आणि सर्वांनीच मला माझ्याबद्दल एक चांगली भूमिका घेतली. आणि जेव्हा आरक्षण पडलं आणि आरक्षण पडल्यानंतर जेव्हा उमेदवारीसाठी प्रयत्न चालू झाले त्यावेळेला स्थानिकला माझ्या गावातील सर्वच गटतट विसरून सगळेजण एकत्र आले आणि माझ्यासाठी त्यांनी उमेदवारी मागितली. होतकरू मुलगा आहे, सर्वसामान्य कुटुंबातून आलेला आहे
आणि याला आपण कुठंतरी उभं केलं पाहिजे, बळ दिलं पाहिजे, ही भावना लोकांमध्ये तयार झाली. आणि त्यानंतर 1966ला माझ्या ग्रामपंचायतीची स्थापना झाली. या 26 जानेवारीला खरेदीचा फेस्टिवल रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच. कल्याणी गडवाल साडी 495 मध्ये, पेशवाई सिल्क साडी 594 मध्ये, गर्ल्स वन पीस ड्रेस 333 मध्ये, कार्गो 6 पॅकेट 499 मध्ये, डिजिटल प्रिंटेड टी शर्ट फक्त 180 मध्ये. अशा अनेक असंख्य ऑफर्स एकाच छताखाली. फेस्टिवल सेलमध्ये खरेदी करणाऱ्या भाग्यवान ग्राहकांसाठी ₹1च्या लकी ड्रॉ मध्ये कार जिंकण्याची सुवर्ण संधी, तसेच इतर अनेक आकर्षक बक्षिसे. ऑफर 22 जानेवारी ते 5 फेब्रुवारी, फक्त 15 दिवसांसाठी. आजच भेट द्या रवींद्र वस्त्र निकेतन. महान कार्य न्यूज नेटवर्कमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण दत्तवाड पंचायत समितीचे राजश्री शाहू विकास आघाडीचे उमेदवार बाबासाहेब वनकोरे यांची मुलाखत घेतोय. बाबासाहेब वनकोरे हे नाव तालुक्यामध्ये संपूर्ण चर्चेत आहे आणि ते ह्यासाठी आहे कारण बाबासाहेब वनकोरे हे मूळचे इंजिनियर आहेत आणि राजकारण पण बघतात. ह्या दोन दुर्मिळ गोष्टी एका व्यक्तिमत्वामध्ये आल्या. बाबासाहेबची सांगा की तुमचं शिक्षण एवढं उच्च शिक्षित असताना, नोकरी व्यवसाय चांगला असताना तुम्ही राजकारणाची ओढ तुम्हाला कशी लागली? साहेब, खरं बघायला गेलं तर मी सुरुवातीपासूनच राजकारणामध्ये माझा थोडासा रस होता. मी माझी नोकरी व्यवसाय सांभाळून मी या ठिकाणी जितकं करता येईल तितकं समाजकार्य करत होतो आणि त्या समाजकार्यातून एक राजकारणाची आवड निर्माण झाली. त्यातून लोक जोडत गेलो, संपर्क वाढत गेला आणि गेली 25 वर्षे खासदार धैर्यशील मानेंची मैत्री असल्यामुळं त्यांच्या राजकीय जीवनाचा प्रवासी म्हणून सोबत त्यांच्या राहिलो. त्यांच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये काम करत राहिलो आणि त्यातून ओळखी निर्माण होत गेल्या. स्वतःचा व्यवसाय, स्वतःचा प्रपंच सांभाळून जितकं देता येईल तितकं समाजाला वेळ देण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून एक कार्यकर्ता म्हणून जी ओळख तयार झाली, ती ओळख निश्चितच मला एक चांगली वाटली आणि त्यातून एक चांगल्या कार्यकर्त्याची निर्मिती झाली आणि त्यातून मी हे काम करत राहिलो. आवड निर्माण होत गेली, काम करत राहिलो. खरं म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये सुशिक्षित आणि उच्च शिक्षित व्यक्ती येणं हे आवश्यक आहे आणि अशाच पद्धतीनं बाबासाहेब तुम्ही या राजकारणाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा येऊन इथं सुद्धा चांगलं उच्च शिक्षित असल्यामुळं चांगलं काम कराल ह्याबद्दल आमच्या मनामध्ये दुमत नाही आहे. पण मला सांगा की तुमची आत्ताची प्रचाराची जी रणनीती आहे दत्तवाड पंचायत समिती मतदारसंघाची, त्यामध्ये दत्तवाड हे मोठं गाव असलं तरी तुम्ही दत्तवाडमध्ये जे उमेदवार इच्छुक होते त्यापेक्षा टाकळीचे बाबासाहेब वनकोरे हे विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि खासदार धैर्यशील माने यांना वाटलं की तुम्हाला उमेदवारी दिली तर हा मतदारसंघ आपल्याला आपण जिंकू शकतो. ते कशाच्या काय त्यातले मुद्दे होते त्यांच्या नेते मंडळींचे? तुमच्याबद्दलचा एवढा विश्वास का आला त्यांना? एकतरी पूर्ण मतदारसंघाशी माझा असणारा समन्वय, नेत्यांशी असणारा समन्वय, व्यक्तिगत स्वरूपामध्ये सर्वांशी असणारे संबंध, कुठंही वेगळ्या पद्धतीची भूमिका न घेणं, नेतृत्वाशी समरूप असं वागणं, यामधून नेत्यांचा केलेला विश्वास संपादन, यातून माझी ही उमेदवारी निश्चित झाली. खरं बघायला गेलं तर मतदारसंघाची बांधणी करत असताना दत्तवाडमध्ये देखील यड्रावकर साहेबांचं कामं खूप मोठ्या प्रमाणात झाले असल्यामुळं यड्रावकर गट मजबूतीनं काम करतोय, माने गट देखील तिथे यड्रावकर गटाच्या खांद्याला खांदा लावून काम करतोय. त्यामुळं कदाचित आमदार साहेबांना हा विश्वास असेल की दत्तवाडला एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण कामं केलेली आहेत, एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे आणि आता दत्तवाड 100% आपण ज्या उमेदवाराला उमेदवारी देऊ त्याच्या पाठीशी राहणार, या विश्वासापोटी त्यांनी एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला आणि छोट्या गावातल्या कार्यकर्त्याला त्यांनी ही संधी दिलेली आहे आणि नक्कीच या संधीला आम्ही ह्या ठिकाणी त्यांच्या विश्वासास पात्र राहून आम्ही काम करत आहोत. प्रचाराची यंत्रणा अतिशय चांगल्या पद्धतीने आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि खासदार धैर्यशील मानेंचं विकास कामाचा जो निधी आहे तो ह्या दत्तवाडच नव्हे, तुम्ही बोलला तसं तुम्ही जिल्हा परिषद मतदारसंघाची बांधणी केली होती, पण आरक्षणाच्या नियोजनामुळं तुम्हाला पंचायत समिती लढवावी लागते. मला सांगा आता तुमचा 3 गावांचा प्रचाराचं स्वरूप तुमचं कसं आहे की लोकांच्यापर्यंत तुमचं कसं? नुसत्या तुम्ही कोपरा सभा घेता, बॅनरबाजी करताय की घर टू घर प्रचार करताय? कसं तुमचं नियोजन आहे प्रचाराचं? नाही, माझा विश्वास लोकशाहीमध्ये साहेब उमेदवारांना प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्यावर आहे. त्यामुळं मी त्या बाबतीत सजग आहे. मी कोणत्याही परिस्थितीत स्वतः घरापर्यंत, प्रत्येक घरापर्यंत, वाड्या वस्त्यांपर्यंत, मळ्यापर्यंत डोर टू डोर प्रचारावरती मी माझा भर दिलेला आहे. प्रत्येक घरापर्यंत जाणं, प्रत्येक घरातल्या व्यक्तीला माझी ओळख स्वतःची करून देणं आणि मी निवडणूक का लढवतो हे त्यांना समजावून सांगणं आणि माझं चिन्ह त्या ठिकाणी समजावून सांगणं, त्याचबरोबर माझ्यासोबत असणाऱ्या जिल्हा परिषद सदस्याचं चिन्ह समजावून सांगणं. कारण लोकशाहीमध्ये साहेब
जर आपण घर टू घर प्रचार केला नाही, डोर टू डोर आपण जर गेलो नाही, तर आपणाला त्या प्रभागातल्या त्या अडीअडचणी समजणार नाहीत. ती लोक ज्या अवस्थेत राहत असतात त्यांच्या प्रत्यक्षात काय अडचणी असतात त्या समजून घेण्याची अगदी बरोबर. टाकळीवाडी गावचं सरपंच म्हणून, माजी उपसरपंच म्हणून तुम्ही जे काम केलात त्याचा तुम्हाला प्रत्यक्ष घर टू घर सगळा संबंध आहे. तोच संबंध त्याचप्रमाणे त्याचा जो रिफ्लेक्शन आहे ते तुम्ही दत्तवाड आणि घोसरवाड ह्यासाठी पंचायत समिती सदस्य म्हणून वापरणार. तुमच्या ह्या 3 गावांच्या बद्दल विकासाच्या संकल्पना काय आहेत की तुम्ही कुठले मुद्दे घेऊन लोकांच्या समोर आज डोर टू डोर जात आहे? आज मी लोकांच्या समोर जात असताना मी जे माझ्या गावात विकासाची धोरणं राबवली, मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला, आज आरोग्य, शिक्षण आणि उपजीविका ह्या 3 घटकांवरती काम करणं खरं म्हणजे गरजेचं आहे. आणि ह्यामध्ये काम करत असताना आम्ही रोजगाराच्या संधी निर्माण करत असताना माझ्या गावात आज टाकळीवाडीमध्ये गुरुदत्त शुगर्ससारखा कारखाना आहे, जिथं आम्ही डिस्टिलरीच्या प्रकल्पानंतर एक चांगल्या प्रमाणात नोकर भरती करू शकलो. आणि त्या ठिकाणी आज जवळपास 38 मुलं कामाला आहेत. आमच्यातली एकूण तशी बघायला गेली तर 100च्या आसपास मुलं त्या ठिकाणी कामाला आहेत आणि डिस्टिलरी नंतरची 38 मुलं कामाला आहेत. तर अशाच पद्धतीचे वेगवेगळे प्रोजेक्ट्स त्या ठिकाणी आणून राबवणं. एक अवघड प्रश्न विचारतो तुम्हाला. तुम्ही रोजगार निर्मिती म्हणताय, गुरुदत्त कारखान्यातली कामगार भरती म्हणताय, पण आज बघितलं आपण माधवराव घाटगे हे भाजपचे तालुक्यातले प्रमुख आहेत आणि त्यांचं पॅनल आणि त्यांचे उमेदवार हे वेगळे आहेत. आज त्या कामगारांचं मतदान तुम्हाला मिळण्यामध्ये अडचणी येतील हे आपण बोलू शकत नाही उघडपणानं, पण त्याला ह्या सगळ्या गोष्टीला एक साखर कारखाना तुमच्या विरोधात असताना, मोठे नेते तुमच्या विरोधात असताना, गणपतराव पाटील यांच्यासारखा साखर कारखानदार एका बाजूला, माजी खासदार राजू शेट्टी यांचं नेतृत्व एका बाजूला आणि माधवराव घाटगेंचं नेतृत्व एका बाजूला, अशा 3 मातब्बरांच्या बरोबर लढत देताना तुम्हाला काय अडचणी आल्या असं जाणवतंय किंवा काय तुम्हाला त्याच्यामध्ये काय चॅलेंज वाटतंय? नाही, चॅलेंजचा यामध्ये प्रश्न येणार नाही साहेब, कारण कसं असतं, एक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना स्वतःच्या कामावरती विश्वास जर ठेवून आपण गेलो, कोणता तरी एकच पक्ष निवडायला लागतो. एकाच वेळेला 2 पक्षाची उमेदवारी आपण घेऊ शकत नाही. ही लोकशाहीमधली सगळ्यात मोठा विषय आहे. आपण जेव्हा एखाद्या पक्षाची भूमिका घेतो, एखाद्या पक्षाची भूमिका घेतल्यानंतर ठामपणानं आपण त्या नेतृत्वाला मानून पुढे जात असतो, तेव्हा आपण लोकांना आपली भूमिका पटवून देणं एवढंच आपल्या हातात असतं. समोर कोण आहेत, समोरची काय अडचण तयार होईल किंवा काय होणार आहे याचा विचार न करता आपण आपल्या ज्या दिशेनं चाललेलो आहोत त्या दिशेनं जाणं आणि लोकांपर्यंत आपली भूमिका योग्य आहे आणि आपण त्या भूमिकेतनं लोकांची कामं करू शकतोय. आणि जो आत्ताचा संपर्क आहे आमदार आणि खासदारांचं जे एक चांगलं द्वय तयार झालेलं आहे, ह्या माध्यमातून आपण काय करू शकतोय त्या मेरिटवरती आपण लोकांच्यापर्यंत जात आहोत. आज आपण प्राथमिक जर गरजा बघितल्या, दत्तवाडमधले असो, टाकळीवाडीचे असो आणि घोसरडचे असो, पंचायत समिती मतदारसंघ म्हणून आपण बोलतो की तिथं प्राथमिक गरज म्हणून माणसांची जे पिण्याचं पाणी जे डबल फिल्टर किंवा स्वच्छ व्हायला पाहिजे नगरपालिकेच्या धर्तीवर, त्याच्यासाठी तुमच्या काय संकल्पना आहेत, आरोग्याच्या काय संकल्पना आहेत आणि शिक्षणासाठी तो एक बाजूला पडलेली 3 गावं आहेत, त्यासाठी शिक्षणाचं ओढ त्या विद्यार्थ्यांना लागावी आणि त्या विद्यार्थ्यांना लोकलला शिक्षण चांगलं मिळावं, ह्यासाठी तुमच्या संकल्पना काय आहेत? ह्या 3 मुद्दे आम्हाला थोडक्यामध्ये तुम्ही सांगा. सगळ्यात पहिला म्हणजे आरोग्याच्या दृष्टिकोनातून जर विचार करायला गेला तर दत्तवाडमध्ये आज जे प्राथमिक आरोग्य केंद्र होतं, ग्रामीण रुग्णालय जे दत्तवाडमध्ये होतं ते अद्ययावत करण्यासाठी 16 कोटी रुपये फंड या ठिकाणी आमदार साहेबांनी लावलेला आहे. आणि त्याच अनुषंगानं पुन्हा त्यामध्ये एक्सरे मशीन्स असतील, सोनोग्राफी मशीन्स असतील किंवा त्या ठिकाणी स्कॅनर हे असतील, स्कॅनिंगसाठी जे सिटी स्कॅनचे मशीन्स असतील ते अद्ययावत करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. एकदा ती इमारत पूर्ण झाली तर त्याचं लोकार्पण 16 महिन्याच्या आधी त्या ठिकाणच्या सगळ्या गरजा 100% पूर्ण करून त्या विभागातल्या सगळ्या थोडंसं सांगतो की आरोग्याच्या समस्याच निर्माण होऊ नये ह्यासाठी तुम्ही काय करताय? आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ नये त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते चांगल्या पद्धतीचं पाणी. बरोबर. ते पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जे काही करता येईल ते हाच मुद्दा महत्त्वाचा आहे. पाणी चांगलं उपलब्ध करून देण्यासाठी दूधगंगेचं पाणी या ठिकाणी आहे, उपलब्ध आहे. त्याच पाण्याला फिल्टर हाऊसच्या माध्यमातून शुद्धीकरण करून घराघरापर्यंत शुद्ध पाणी कसं नेता येईल आणि जे गटर्स आहेत त्या गटर्स जास्तीत जास्त गटर्स बंदिस्त गटर्स करून उघड्यावर कोणत्याही पद्धतीनं निचरा पाण्याचा 100% व्हावा आणि उघड्यावर पाणी कोणतंही राहू नये अशी आम्ही त्या ठिकाणी दक्षता घेण्याचा माझा मानस आहे. एक चांगला संकल्प तुम्ही सांगितला की पाणी हे फिल्टर्ड द्यायचं, कारण दूधगंगेचं पाणी आपण जर बघितलं शिरोळ तालुक्यामधल्या पंचगंगा, कृष्णा, वारणा आणि दूधगंगेचं पाणी हे अत्यंत स्वच्छ आहे, पण ते वाहत येत असताना डोंगरापासून घोसरडपर्यंत येत असताना काही गोष्टींचं प्रदूषण होतं आहे. लोकांना देताना त्याचे शुद्धीकरण हे अत्यंत गरजेचं आहे.
ते आजपर्यंतच्या लोकप्रतिनिधी बघितलं नाही आणि तुम्ही तो संकल्प केला आहे आरोग्याचा आणि गटरचं जे पाणी तुंबतंय, जे पाणी अस्वच्छ होतंय, त्याच्यामुळं सुद्धा लोकांचं आरोग्य बिघडतंय आणि मग तुम्हाला आरोग्य केंद्रामध्ये 16 कोटी 20 कोटी घालावे लागतात. त्यासाठी तुम्ही पाणी आणि आरोग्य, गटरचं रस्ते ह्याची जर व्यवस्था केला तर ह्या गोष्टी निश्चितपणानं तुमच्या कौतुकास्पद मी मानतो. शिक्षणाचं तुमचं धोरण काय आहे? शिक्षणासाठी जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा उपलब्ध आहेत आता सध्याच्या स्थितीला तिथं त्यांचं मजबूतीकरण करणं, तिथली पटसंख्या जी आहे ती नियंत्रित ठेवणं, तिथल्या पटसंख्या वाढीवरती भर देणं, पंचायत समितीचे जो शिक्षण विभाग आहे, जे गट शिक्षण विभागाचे अधिकारी असतील त्यांना एकत्रित करून जे तिथं ज्या सुविधा आहेत म्हणजे शाळा डिजिटलकरण असेल, त्या शाळांचं डिजिटलायझेशन असेल किंवा ज्या आज प्रायव्हेट शाळांचा जो त्या ठिकाणी हे आहे म्हणजे एकूण उपक्रम आहे, त्या उपक्रमाच्या धर्तीवरती CSR फंडमधून आम्हाला काय त्या शाळांसाठी काय करता येईल का, वेगवेगळ्या मी कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करत असल्यामुळे वेगवेगळ्या कॉर्पोरेट कंपन्यांशी माझे संबंध आहेत आणि त्या संबंधातून CSR मधून मला त्या ठिकाणी काय देता येईल काय आणि त्या कंपन्यांच्याकडून येणारा CSR फंड घेऊन त्या शाळा मला अद्यावत करता येतील काय आणि जे आज पालकांचं आकर्षण वाढलेलं आहे प्रायव्हेट शाळांच्याकडं, त्याच्याऐवजी माझ्याच शाळा, माझ्या ज्या सरकारी शाळा आहेत त्या शाळाच अद्यावत करून त्या तिन्ही गावातल्या शाळा इतक्या मजबूत करण्याचा माझा मानस आहे की कुणीही प्रायव्हेट शाळेचा विचार देखील भविष्यात येणाऱ्या 5 वर्षात करू नये. टेलिकम्युनिकेशन आणि सायन्स ह्या विषयामध्ये तुम्ही उच्च शिक्षित आहात आणि त्याचा फायदा तुम्हाला निश्चितपणानं तुमच्या ज्या संकल्पना आहेत शिक्षणाच्या त्यासुद्धा होणं आवश्यक आहे आणि तुम्हाला हे सगळं करत असताना नागरिकाच्यापर्यंत तुम्ही घर टू घर जाऊन ह्या संकल्पना सांगताय. तुम्हाला सांगा की तुमच्या विजयाबद्दल, कारण तिरंगी टक्कर आहे बाबासाहेबजी तिथं, तिरंगी टक्करीमध्ये तुम्हाला किती टक्के असं वाटतंय की मी निवडून येईन, असे काय तुमचे आत्तापर्यंतचं जे प्रचार केला त्यात मतदारांचा प्रतिसाद आणि त्यांच्या भावना आणि तुमचं त्या ठिकाणी अटॅचमेंट किती टक्के तुम्हाला वाटते की मी निवडून येऊ शकतो, अशी तुम्हाला कशी खात्री वाटते? काय झालंय साहेब, कर्मधर्म संयोगानं माझ्यासोबतचे जे उमेदवार आहेत, उत्तरादेवी जितसिंह शिंदे सरकार यांचे सासरे जिल्हा परिषद सदस्य 1978ला होते. त्यानंतर घोसरवाडला जिल्हा परिषदेचं पद मिळालेलं नाही. त्यामुळं त्या गावच्या त्या इनामदार असल्यामुळे त्या गाव देखील एकत्र आलेलं आहे पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आणि गेली 2 दिवस मी घोसरवाडमध्ये फिरतोय, बघतोय, अत्यंत चांगला प्रतिसाद मिळतोय आणि पॅनल टू पॅनल मतदानावरती त्या गावाचा 99% म्हणण्यापेक्षा 100% भर आहे. तर हे करत असताना टाकळीवाडीमध्ये देखील गेल्या 60 वर्षामध्ये उमेदवारी नसल्यामुळे टाकळीवाडीने देखील खूप प्रेम दिलेलं आहे. त्यामुळे हे 2 गावं एकत्रित येऊन चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आणि सोबतीला दत्तवाडसारखं मोठं गाव आहे जिथं यड्रावकर गट आणि माने गट हातात घालून चालत आहेत आणि तिथं खूप चांगलं कार्यकर्त्यांचं नेटवर्क त्या ठिकाणी तयार झालेलं आहे. प्रमुख कार्यकर्ते जे आहेत ते आमच्यापेक्षा एक पाऊल पुढे राहून काम करत आहेत, आमच्यापेक्षा एक पाऊल पुढे राहून त्यांचं सगळीच यंत्रणा चांगली कामाला लागलेली आहे. त्यामुळे दत्तवाडमध्ये 100% आम्हाला जी मतदानाची लीडची अपेक्षा आहे ती 100% दत्तवाड पूर्ण करणारच आहे आणि घोसरवाड आणि टाकळीवाडीमधून जे उमेदवारावरती वैयक्तिक प्रेम आहे त्यातून ह्या दोन्ही गावांचं आम्हाला मतदान 100% चांगल्या पद्धतीने मिळणार आहे. त्यामुळे आम्हाला विजयाची खात्री आहे. हमखास या ठिकाणी राजेश शाहू आघाडीच्या दोन्ही उमेदवारांचा चांगल्या पद्धतीने ह्या पंचायत समिती अवघ्या 4 दिवसावर पंचायत समितीची निवडणूक ही शनिवारी 7 तारखेला फेब्रुवारीला होत आहे. ह्या मतदानासाठी म्हणून बाबासाहेब अनकोरे आपण बघितलं की त्यांची तिन्ही गावं प्रचाराची सगळी संपलेली आहेत. प्रत्येक मतदारांचा त्यांचा संपर्क आहे, अजूनही तो सुरू आहे आणि तो मतदानापर्यंत चालू राहील. आपण महान कार्य न्यूज नेटवर्कच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देऊया. पण एक सांगतो की तुम्हाला ह्या निवडणुकीसंदर्भात आणखीन काय सांगावं असं वाटते की मी ह्यासाठी वेगळा आहे आणि मी हे करू शकतो इतरांच्या पेक्षा, काय तुमच्या वेगळ्या अशा संकल्पना आणखीन काही असतील त्या सांगा थोड्याशा. खरं बघायला गेलं तर स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत राज व्यवस्था जी यशवंतराव चव्हाण साहेबांनी निर्माण केली त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेला खूप मोठं महत्त्व. जेव्हा आमदार किंवा खासदार एखादा निधी लावत असतात तेव्हा त्याचे ठराव जे जातात, ते प्रस्ताव जे जातात ते ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ते फिरत असतात आणि या सगळ्याची जी यंत्रणा असते ती यंत्रणा एकत्रित जर काम केली, एकाच विचाराची लोक जर सत्तेत राहिली आणि एकाच विचारानं जर काम करायला लागली तर ती स्थानिक स्वराज्य संस्था मजबूत होत असते. खरं बघायला गेलं तर स्थानिक स्वराज्य संस्थेची जे आयुध आहेत, जे नमुने आहेत, ते नमुने सगळेच माहीत असणारं, आयुध सगळी माहीत असणारं जाणकार नेतृत्व त्या ठिकाणी जर गेलं तर प्रशासनावरती वचक ठेवून प्रशासनाला जर योग्य दिशेनं काम करण्याची क्षमता असणारं नेतृत्व तिथं असेल. मी कायम एक मानतोय साहेब, जर अधिकाऱ्यांच्याकडनं काम करून घेणारं नेतृत्व असेल तिथं शिक्षण किंवा उच्च शिक्षण ह्यापेक्षा प्रशासकीय ज्ञान किती आहे, येणारी जी योजना आहेत योजनांबद्दल माहिती किती आहे, ती अवगत करून घेण्याची क्षमता किती आहे किंवा तिची जिज्ञासा किती आहे याच्यावरती ते नेतृत्व अवलंबून राहते. ती जिज्ञासा जर एखाद्या नेतृत्वामध्ये असेल तर कोणीही कशाही पद्धतीनं चांगल्या पद्धतीने ते अवगत करून घेऊन पुढे काम करू शकते आणि ती जिज्ञासा माझ्यामध्ये आहे. नवीन नवीन योजना शिकणं, त्याचा अभ्यास करणं, ते वाचून काढणं, अधिकाऱ्यांच्याकडनं जर एखादी कन्सेप्ट समजली नाही तर ती समजून घेणं आणि ती त्याला कार्यान्वित करण्याला भाग पाडणं. आज शिरोळ तालुक्यामध्ये आनंद रस्त्याचा एक खूप प्रश्न मोठा आहे.
त्यासाठी पंचायत समितीची व्यवस्था चांगल्या पद्धतीने जर आपण पंचायत समितीकडून ती राबवली तर 100% जे आमदार साहेबांना अभिप्रेत आहे पाणंद रस्त्याची योजना ती पंचायत समितीच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करू शकतोय हा मला विश्वास आहे. आणि ह्या सगळ्या ज्या योजना आहेत ज्या सरकार ऑलरेडी करण्यासाठी तयार आहे, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन करणारी जी व्यवस्था असते ती जिल्हा परिषद आणि पंचायत समिती असते. आणि त्यामध्ये जर आपण त्याचा घटक म्हणून गेलो तर 100% आमच्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना प्रत्यक्षात आम्ही राबवू शकतोय. आणि हे सगळं करण्यासाठी मी पंचायत समितीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी काम करतोय. निश्चितपणानं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व म्हणून आपण बाबासाहेब वनकरेंची या ठिकाणी मुलाखत घेतली. दत्तवाड पंचायत समिती मतदारसंघातून, ज्यामध्ये दत्तवाड, घोसरवाड, टाकळीवाडी ही 3 गावांच्या मध्ये लढत, ही तिरंगी लढत होती. आणि ह्यामध्ये एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्व म्हणून बाबासाहेब वनकरेंच्याबद्दल एक आस्था होती की राजकारणातलं त्यांचं प्रचाराची यंत्रणा, त्यांचं राजकारणाची ओढ, त्यांची कामाची, विकास कामांची ओढ आपण जर बघितलं तर शिक्षण, आरोग्य, शेती, त्यानंतर शिक्षण ह्या सगळ्यांच्या बाबतीतलं त्यांचं ज्ञान जे आहे, सरपंच पदाचं त्यांचं अनुभव आहे, उपसरपंच पदाचा अनुभव आहे, ग्रामपंचायत सदस्य पदाचा अनुभव आहे. आणि ह्या व्यवस्थेमध्ये त्यांच्या बोलण्यात आपल्याला जाणवतं आहे की अत्यंत होतकरू आणि उच्च शिक्षित माणूस ह्या राजकारणासारख्या आपण जो आता इतर वेळी चेष्टेनं म्हणून आपण राजकारणाचा शब्द हा वापरला जातो, पण बाबासाहेबांच्याकडे बघितलं तर आपल्याला खरोखर जाणवते की लोकशाहीमधलं हे जे त्रिसूत्री आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेमधले त्रिस्तरीय व्यवस्था आहे, त्यातल्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जर ते निवडून आले तर निश्चितपणानं त्या मतदारसंघातील त्या 3 गावातीलच नव्हे तर तालुक्याचा विकासाला थोडाफार चांगला हातभार लागेल असं आम्हालाही विश्वास वाटतो. तुम्हाला बाबासाहेब या निवडणुकीसाठी खूप खूप महान कार्य न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून शुभेच्छा. तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. ओके, धन्यवाद.